तालुक्यामध्ये 10 किलोमीटरच्या परिघामध्ये प्रत्येकाला नोकरी हे रिकाम्या हाताला हे काम मिळालं पाहिजे ही माझी लोकप्रतिनिधी म्हणून 2014ला माझा जो जाहीरनामा झाला त्यामध्ये सुद्धा टाकळीमध्ये MIDC उभा करणार ही माझ्या वाक्य आहे. 2019ला माझा जे जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्यामध्ये सुद्धा टाकळीला MIDC करणार ही माझं वाक्य आहे. 2024ला सुद्धा ते माझं जे वाक्य आहे की टाकळीमध्ये लोकांना रोजगार उपलब्ध करून तिथे MIDCच्या शासकीय MIDCच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणार ही आमचं वाक्य आहे. ह्याच्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचा गावसभेचा ठराव करून दिलेला आहे. ठराव मागायला मी आलेलो नव्हतो. ठराव जिल्हा परिषदेनं आपलं म्हणणं जे काय म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे हे ग्रामसभेमध्ये घेऊन आपण पाठवावं अशा पद्धतीनं जिल्हा परिषदेनं पत्र दिलं. त्यावेळा जिल्हा परिषदेला ग्रामपंचायतीनं ना हरकत दाखला जिल्हा परिषदेला गावसभेनं त्यावेळा दिलेला आहे. त्याच्यानंतर त्याचा पाठपुरावा मी केलेला आहे. मी करून तिथं MIDC मंजूर केलेली आहे. निश्चितपणे मला सैनिकांचा आदर आहे. माझ्या गावामध्ये टाकळीसारखं गाव जे सैनिकांचं गाव आहे त्याच्याबद्दल मला आदर आहे. त्यामुळं मी पहिल्या दिवशीपासून माझी भूमिका हीच आहे. सैनिकांसाठी म्हणून तिथं जे काय लागेल मग सैनिक स्कूल आजपर्यंत सैनिक स्कूलची मागणी झालेली नव्हती. आत्ता सैनिक स्कूलची लोकांची मागणी आहे माझ्या सैनिकांनी ती पूर्ण करायची जबाबदारी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळा 3.5 लाख लोकांनी मला प्रतिनिधी करायची संधी ती पूर्ण करायची जबाबदारी ही नैतिक जबाबदारी माझी. माझ्या युवक पोराने तिथं क्रीडांगणाची मागणी केली. क्रीडांगण उभा करायची करून द्यायची जबाबदारी ही माझी आहे. ज्या पोरांनी ज्या मागण्या केल्या त्या पुऱ्या करून द्यायची जबाबदारी ही माझी आहे. पण हे मला करायचंच नाही. आणि ज्यावेळा पोल्युशन फ्री ज्यावेळा एखादा उद्योग जर येत असेल तर ह्याला विरोध हे बोलणे एवढं आमचं स्पष्ट आणि प्रामाणिक होतं. परवा दिवशी सुद्धा जेवढा तुमच्या बाकीच्या आणि काय या 2 फॅसिलिटी सुद्धा आणि काय तुम्हाला फॅसिलिटी पाहिजे ते सुद्धा आपण संबंधित मंत्र्याकडं परवा सुद्धा सांगितलं संबंधित मंत्र्याकडे बैठक करून त्याला काय तुम्हाला आणि काय ॲडिशनल आणि काय पाहिजे असेल तर ते सुद्धा करून द्यायची जबाबदारी ही नैतिकदृष्ट्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक घटकाचं समाधान करणं ही माझी नैतिक जबाबदारी ते मी करेन. पण हे करायचंच नाही. आणि परवा तुमच्या बोलण्यातनं जी भाषा आली मी माझं बोलणं झाल्यावर मग तुम्ही करा. मी बोललेलं नाही म्हणजे कृपा करून मी अजूनही सांगतो ठीक आहे सर. बघा तुम्ही परवासुद्धा मला बोलताना भाषा परवा पूर्ण दिली मान्याने हे आहे त्यावेळा ह्याने असं म्हटलं की नाही त्यावेळा ह्याने असं म्हटलं की इथं MIDC कॅन्सल करा बाकीचं तुम्हाला तिथं काय बी करा जावं तुमचं जो बोलणार ना तुम्ही तुमच्या 10 लोकांनी बोलावं आणि आमच्याकडे कोण बोलणार नाही असं होणार नाही. असं झालं का नाही चर्चा झाली का नाही दुकानात सांगितलं का MIDC का नको तुम्हाला म्हणजे काय तुम्हाला MIDC